आर्थिक वर्ष समाप्तीमुळे देशभरातील बँका आजपासून सलग 3 दिवस सुरू राहणार। बँकांची ईदची सुट्टी रद्द, आरबीआयचे आदेश। गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याला झळाळी, सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ, प्रतितोळा सोनं 92,000वर। अजित पवारांच्या वक्तव्यानं शेतकरी कर्जमाफीबाबत संभ्रम, शेतकऱ्यांनी पुढील 3 वर्ष नियमित कर्जाचे हप्ते भरावे, अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन, विरोधक आक्रमक। नांदेडच्या कृषी विभागात 6 कोटींचा घोटाळा, 11 कृषी पर्यवेक्षकांसह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, ठिबक सिंचन वाटपात घोटाळा झाल्याचं निष्पन्न। शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड, आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये। गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा, मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था, 47 चौकांमध्ये होणार पंतप्रधानांचं दिमाखदार स्वागत। शासकीय कर्मचाऱ्यांना गुढीपाडवा गिफ्ट, केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ, महागाई भत्ता 53 वरून 55%वर। त्र्यंबकेश्वर येथील काँक्रिटीकरणाचा वाद वाढण्याची शक्यता, गोदावरीच्या प्रवाहासाठी काँक्रीट काढण्याचा निर्णय, भाजी विक्रेते विरोध करण्याची शक्यता।